Once again, welcome to all of you, my dear students. In the last video, we discussed about the Pali's author Bhishma Sahani, as well as we discussed about the characters from the Pali, and we also discussed that how the story starts from Pakistan and the Manohar Lal, Kaushalya, and how Yashpal brought up by Shakur and Sinai. So, remaining part we will discuss right now. So, without wasting time, I will start right now. Before starting this video, I would like to remember you. I would like to remind you that we came to the point that Manohar Lal and Kaushalya could not forget the grief of losing their both the children. त्यांचे दोन्ही मुलं गेलेली आहेत, हरवलेली आहेत. एक पहिली मुलगी पण त्यांची, नंतर जी दुसरी मुलगी होती गर्ल चाइल्ड होती तीसुद्धा मॉबच्या अटॅकमध्ये वारलेली आहे आणि त्यामुळे ते दोघंही दुःखी आहेत. नंतर ते जेव्हा सगळं शोधाशोध करत आहेत त्यावेळेला ते लोक कसे तरी दिल्लीला आल्यावर ते बघतात तर ते त्या डेड बॉडीच्या ढिगाऱ्याखाली सगळे अडकलेले आहेत. आणि नंतर आफ्टर द कमिंग टू दिल्ली ही स्टार्टेड अ शॉप इन वन ऑफ द बाजार्स ऑफ दिल्लीला आल्यावर त्याने एक बाजारमध्ये दिल्लीच्या बाजारामध्ये स्वतःचं शॉप सुरू केलेलं आहे. आफ्टर कमिंग टू दिल्ली he started a shop in one of the bazaars of Delhi. Kaushalya was on the verge of madness. She used to wail in a heart-rending manner. The government had set up large organization to trace the abducted women and lost children. गव्हर्नमेंटने देखील एक ऑर्गनायझेशन सेटअप केलेली आहे त्या मुलाला शोधण्यासाठी. द गव्हर्नमेंट ऑफिशियल्स मेड मेनी ट्रिप्स टू पाकिस्तान फॉर द पर्पज. गव्हर्नमेंटचे जे काही अधिकारी आहेत किंवा कर्मचारी आहेत त्यांनी देखील पाकिस्तानला जाऊन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मनोहरलाल व्हिजिटेड गव्हर्नमेंट ऑफिसेस. मनोहरलालने देखील गव्हर्नमेंटच्या कार्यालयांना व्हिजिट केलेली आहे. अँड मेट इन्फ्लुएन्शियल पीपल इन ऑर्डर टू ट्रेस पाली. आणि अशाही काही माणसांना तो भेटलेला आहे की ज्या लोकांशी बोलून पालीचा शोध त्याला कुठेतरी लागेल. मेनी इयर्स पास्ट बट देअर वॉज नो ट्रेस. बरीचशी वर्ष निघून गेली पण पालीचा शोध काही लागत नाही आहे. ही होप टू फाइंड पाली ॲट द टाउन वेअर फ्रॉम दे लिव्ड. त्यांना आशा आहे की जिथे आपण पाली आपल्या हातातून निसटला किंवा जिथे हरवला तिथे पाली त्यांना भेटू शकतो. देअर वॉज नो प्रोग्रेस. पण तिथे काय असं त्याला सक्सेस काही मिळत नाही आहे किंवा यश मिळत नाही आहे. ही व्हिजिटेड पाकिस्तान विथ गव्हर्नमेंट ऑफिसर्स अँड सोशल वर्कर्स मेनी टाइम्स. त्यानं सरकारी अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक यांच्या मदतीनं खूप वेळा पाकिस्तानला व्हिजिट केलेली आहे. ही केम टू नो दॅट हिज सन वॉज लिव्हिंग विथ शकूर अहमद. त्याला माहिती झालं की त्याचा जो मुलगा आहे तो शकूर अहमद यांच्यासोबत राहतो. वेनेवर ही व्हिजिटेड ही वॉज कॉन्फिडंट दॅट ही वुड फाइंड पाली. जेव्हा तो त्यांना तिथे व्हिजिट करत होता तेव्हा त्याला विश्वास होता की ही वुड फाइंड पाली. शकूर आणि जिनाब वेअर ग्रेटली अपसेट. शकूर आणि जिनाब हे अपसेट होते. नेबर्स अँड मौलवी सपोर्टेड देम. पण जे त्यांचे शेजारी होते आणि जो त्यांचा मौलवी होता तो त्यांना सपोर्ट करत होता. नाव पाली वॉज अ ग्रोन अप चाइल्ड. तो म्हणायचं की पाली आता खूप मोठा झाला आहे, समजदार मुलगा झाला आहे. द मौलवी सजेस्टेड अ स्कीम. द पोलीस वुड रिपोर्ट दॅट ही हॅड नॉट फाउंड शकूर अँड हिज वाईफ लेफ्ट द टाउन विथ पाली. आणि मौलवीनं त्यांना एक सजेस्ट केलं की तुम्ही आता इथून निघून जा, म्हणजे जरी पोलीस आले तरी पोलिसांना तुम्ही सापडणार आहे. वन डे, आणि तसंच झालं. वन डे द होल रेस्क्यू पार्टी कम देअर. पोलीस आले पण पोलिसांना ते सापडले नाही आणि शकूर अँड फॅमिली डिसॅपियर्ड बिफोर देअर अरायवल. द पार्टी फॉलोड देम बट कुड नॉट फाइंड देम. पार्टीने त्यांना पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला पण ते काही त्यांना शोधू शकले नाही.
ही डिड नॉट लिव्ह एनी ॲड्रेस बिहाइंड. आणि त्याने काही पाठीमागे तसं काही ॲड्रेस सोडला नव्हता, ठेवला नव्हता. 3 years passed in this game of hide and seek. या लपाछपीच्या खेळामध्ये जवळजवळ 3 वर्ष गेली. आफ्टर 7 years मनोहरलाल अगेन रीच शकूर्स कोर्टयार्ड. 7 वर्षानंतर मनोहरलाल पुन्हा शकूरच्या कोर्टयार्डमध्ये पोहोचला विथ सोशल वर्कर अँड गव्हर्नमेंट ऑफिसर विथ द रेस्क्यू पार्टी. पाकिस्तानी ऑफिसर्स अँड पोलीस वेअर ऑल्सो प्रेझेंट देअर. पाकिस्तानी अधिकारी जे होते किंवा गव्हर्नमेंट ऑफिसर जे होते ते देखील तिथे त्यांच्यासोबत उपस्थित होते. मनोहरलाल वॉज प्रूव्ह दॅट पाली वॉज रिअली हिज सन. मनोहरलाल जो होता त्याला प्रूव्ह करायचं होतं की पाली हा खरंच त्याचा मुलगा आहे का. झेनब वॉज सिटिंग बिहाइंड द कर्टन विथ अल्ताफ. झेनब ही अल्ताफसोबत पडद्याच्या पाठीमागे बसलेली आहे. मौलवी वॉज आस्क्ड नॉट टू इंटरवेन इन द मॅटर and Maulavi threatened that he cannot take the child away, no kafir can touch him. मौलवी त्यांना सांगत होतं की नाही, त्याला कोणी घेऊन जाऊ नाही शकत. नो काफिर कॅन टच हिम. मौलवी वॉज asked not to intervene in the matter. Zainab argued that they had not stolen the child. Zainab म्हणजे आम्ही काही त्या मुलाला चोरून आणलेला नाही आहे. She asked why she should send the child out. ती विचारते की मग मी मुलाला का बाहेर सोडू. मॅजिस्ट्रेट asked to produce the child. मॅजिस्ट्रेट म्हणते ठीक आहे, आपण आता मुलाला विचारूयात. When the child stood in front of Manoharlal, he failed to recognize his own son. जेव्हा तो मुलगा त्या मनोहरलालच्या समोर उभा राहिला की जेव्हा ज्याने खरं म्हणजे मनोहरलालने ज्याला जन्म दिला तो मुलगा त्याच्या समोर उभा राहिला आणि तरी देखील तो त्याला ओळखू शकला नाही. मनोहरलाल ॲज ही वॉज ॲन 11-year-old बॉय इन अ रूमी कॅब. आणि ज्या पद्धतीनं तो 11 वर्षाचा मुलगा रूमी कॅब घातलेला त्याला दिसत होता. द बॉय ऑल्सो डिड नॉट रिकग्नाइज मनोहरलाल. आणि त्या मुलाने देखील मनोहरलालला ओळखलेलं नाही आहे. ही वॉज ग्रोन क्वाईट टॉल अँड फेअर. तो आता एक उंच गोरा झालेला आहे, हँडसम आणि हेल्दी दिसतोय. मनोहरलाल बिकेम होपलेस. निष्क्रिय झालेला आहे मनोहरलाल, त्याला काही सुचत नाही आहे. देन द लेडी सोशल वर्कर रिमाइंडेड हिम ऑफ अ फोटोग्राफ. ही हॅड फोटोग्राफ्ड हिज फॅमिली ॲट द बैसाखी फेअर. इट शोड पाली सिटिंग इन हिज लॅब. ही टूक आउट द फोटो अँड गेव इट टू द मॅजिस्ट्रेट. एक लेडी सोशल वर्कर आहे, तिने त्यांना सांगितलं की आता तुम्ही तुमच्याकडे एक फॅमिलीचा फोटो होता, तो फोटो काढा आणि तो फोटो त्यांना दाखवा. जर तो फोटो त्याने बघितला आणि जर त्याने ओळखला तर मदत होईल. शकूर ऑल्सो प्रोव्हाइडेड द फोटोग्राफ. Altaf was called and was asked to recognize the persons in the photograph. He recognized Manoharlal as Pitaji and Kaushalya as Mataji. Manoharlal burst out crying. The magistrate placed the other photograph. The boy recognized them as Abbaji and Ammi. जेव्हा मनोहरलालनं त्याच्या फॅमिलीचा फोटो दाखवला तेव्हा त्यानं देखील माताजी आणि पिताजी हे मनोहरलाल आणि कौशल्यानं ओळखलं. पण जेव्हा मॅजिस्ट्रेटने सांगितलं की शकूर तुमच्याकडे पण काही फोटो असेल तर तुम्ही दाखवा, त्यांनी देखील दाखवलं. त्यांना देखील तो अम्मी आणि अब्बा म्हणून ओळखलं. देअर वॉज अ ग्रेट टेन्शन. द मौलवी थ्रेटन दॅट द बॉय इज अ मुसलमान अँड कॅन नॉट बी टेकन अवे बाय हिंदू. आणि मग गोंधळ झाला, एक प्रचंड टेन्शन यायला सुरुवात झाली. मौलवी मध्येच म्हणायला सुरुवात करतो की तो आता मुस्लिम आहे आणि त्याला हिंदू म्हणून तुम्ही कोणी काही घेऊन जाऊ शकत नाही. आता द 2 इंडियन ऑफिसर्स अँड द लेडी सोशल वर्कर स्ट्रॉंगली प्लीडेड द केस. दे आर्ग्यू दॅट ॲज द बॉय हॅज रिकग्नाइज द फादर ही शुड बी हँडल ओव्हर टू हिम विदाउट एनी फर्दर प्रोसिडिंग्स. आता जे 2 इंडियन ऑफिसर्स होते आणि सोशल वर्कर होत्या लेडी, त्यांनी सांगितलं की ठीक आहे, मुलाला प्रॉब्लेम येतो ओळखायला तर त्यांना त्यांच्या ताब्यात द्या
आणि त्याला मदत करू द्या ओळखायला. जसं तो लहान आहे त्याच्यामुळे त्याला आठवत नसेल. द मॅटर टर्न इन टू हिंदू मुस्लिम मॅटर. क्वेश्चन्स लाईक हुज चाइल्ड ही इज अँड हू ब्रॉट हिम अप वेर आस्क्ड बाय बोथ द पार्टीज. आता हे प्रकरण खरं म्हणजे फक्त एका फॅमिलीचं होतं, पण तेच आता प्रकरण हिंदू आणि मुस्लिम अशा पद्धतीमध्ये टर्न झालेलं आहे. क्वेश्चन्स उभे राहिलेले आहेत, प्रश्न उभे राहिलेले आहेत. हुज चाइल्ड ही इज अँड हू ब्रॉट हिम अप वेर आस्क्ड बाय बोथ द पार्टीज. मनोहरलाल गॉट अप अँड वेंट नियर द कर्टन. ही फोल्डेड हिज हँड्स अँड सेड, "बहन, I am begging for you, for my child. I am begging you for my wife's life. She has lost both her children. She is missing Pali very much." He begged her to have pity on her, otherwise she would go mad. मनोहरलाल त्या जिनाबच्या समोर गेला, तिचे पाय पडले, तिच्याकडे भीक मागायला लागला की हे बघा बहीण आहात तुम्ही, माझ्या बहिणीसारखे आहात. मी तुमच्याकडे माझ्या मुलाची भीक मागतो, मी माझ्या बायकोच्या जीवाची भीक मागतो. तिची दोन्ही मुलं हरवलेली आहेत आणि ती खूप पालीला मिस करते आणि तुम्ही मला माझ्या मुलाची भीक द्या, जेणेकरून माझी बायको वेडा होणार नाही, वेडीपिसी होणार नाही. सडनली झिनाब सेड सॉबिंग, "टेक अवे द चाइल्ड. आय डू नॉट वॉन्ट अनफॉर्च्युनेट वुमन्स कर्स फॉल अपॉन मी." तिच्याजवळ असलेल्या मुलाला बाजूला काढून असं दूर करते आणि सांगते की मी कुठल्याच अभागी किंवा जिला वाईट वाटतं त्या महिलेचा शाप तिचा स्वतःचा पोरगा दूर करून मी माझ्याकडे घेऊन तिच्या कुठल्याही प्रकारचा शाप मी मला लावून घेणार नाही. तुम्ही तुमच्या मुलाला घेऊन जा. हाऊ कुड आय नो यू हॅड लॉस्ट बोथ युअर चिल्ड्रन. मनोहरलाल फेल ॲट वुमन्स फीट. आणि मनोहरलाल त्या महिलेच्या पायावर डोकं ठेवतो आणि मग दे गेव अ सेंड ऑफ. ते लोक त्यांना निरोप देतात. ही पुट ऑन द न्यू क्लोथ स्पेशली ब्रॉट अप फॉर कमिंग रमजान ईद. जिनाब अँड शकूर पुट ऑन द न्यू रूमी कॅप ऑन हिज हेड. दे पुट वन कंडिशन बिफोर पार्टी. Manoharlal should send Pali to them on the occasion of Eid for a month every year and ask for a promise. ते त्यांना निरोप देतात आणि निरोप देताना नवीन कपडे आणलेले असतात. ईदसाठी ते ईदला आणलेले कपडे ते त्या पालीला परिधान करतात. त्याचबरोबर ते सांगतात की वर्षातून एकदा महिनाभर पालीसाठी तुम्ही ईदच्या निमित्तानं त्याला इकडे महिनाभर पाठवून देत जा आणि तसं तुम्ही आम्हाला वचन द्या. अँड ही प्रॉमिस देम अँड सेड दॅट द चाइल्ड इज देअर वेल्थ. तो म्हणतो की मुलगा हा त्यांची संपत्ती आहे आणि तो प्रॉमिस करतो की ठीक आहे मी देईल म्हणून पाठवून देईल. ही वॉज व्हेरी मच इनडेप्टेड टू देम फॉर द होल लाईफ. पाली वॉज ब्रॉट टू दिल्ली ड्युरिंग देअर जर्नी. द वुमन सोशल वर्कर टूक द रूमी कॅप अँड थ्रीव इट अवे. मनोहरलाल डिड नॉट लाईक इट. पाली स्टार्टेड क्राईंग फॉर कॅप. जेव्हा ते लोक दिल्लीला पोहोचले, पालीला घेऊन दिल्लीला आले, तेव्हा एका समाजसेविकेनं त्याच्या डोक्यावर असणारी कॅप ही काढून फेकून दिली आणि ते मनोहरलालला देखील आवडलेलं नाही आहे. पाली स्टार्टेड क्राईंग फॉर कॅप आणि पाली रडायला सुरुवात करतो. People came to know about the return of Pali. He returned after 7 long years. Everyone thanked God. Pali remembered vaguely his mother and small sister. Manoharlal arranged a program in his courtyard to celebrate happiness of return of his lost son. Many people came to attend it. It was Sunday. The woman sang to the tune of drum. Manoharlal told the present people that the people in Pakistan took great care of his son. आजूबाजूच्या लोकांना कळालं की जो मुलगा हरवला होता त्या मुलाला पुन्हा भारतात आणलेलं आहे आणि प्रत्येकजण देवाचे आभार मानायला लागला. पालीला त्याची आई, त्याची लहान बहीण आठवायला लागली. मनोहरलालनं त्याच्यासाठी एक प्रोग्राम अरेंज केला, एक तो हॅपीनेस सेलिब्रेट करण्यासाठी. बरीचशी लोक त्या कार्यक्रमाला अटेंड झाली किंवा त्यांनी व्हिजिट केलं
आणि त्यावेळेला त्या दिवशी रविवार होता. एक महिला जी त्या ठिकाणी आनंदाचं गाणं गात होती. त्याचबरोबर मनोहरलालनं तिथल्या लोकांना सांगितलं, उपस्थित असलेल्या लोकांना, की पाकिस्तानमध्ये असणाऱ्या लोकांनी त्यांच्या मुलाची खूप काळजी घेतली. आणि पुढे मनोहरलाल वॉज गोइंग टू डिस्ट्रीब्यूट लड्डूज अँड स्वीट्स अमॉंग गेस्ट. कौशल्या बिकेम नॉर्मल. आणि मग ते सांगून आता मनोहरलाल त्यांना त्यांचं तोंड गोड करण्यासाठी लड्डू स्वीट जे काय असेल ते आता डिस्ट्रीब्यूट करतोय. कौशल्या बिकेम नॉर्मल. शी ओवर अ रेड चुनरी. तिने रेड चुनरी परिधान केलेली आहे. शी इवन लाव अ लिटल. थोडं ते हसते देखील. इन द मिड्स ऑफ पीपल पाली ब्रॉट अ मॅट, स्प्रेड इट ऑन दी फ्लोअर अँड परफॉर्म नमाज. त्यानं एक चटई आणलेली आणि तो नमाज पडायला सुरुवात केली. द गेस्ट वॉच इट क्युरियसली अँड बिकेम फ्युरियस. ते आस्क्ड कौशल्या what her son was doing. Manoharlal also felt embarrassed by his son's behavior in front of his guests. He tried to pacify the people by telling them about his habitual behavior at that time. नमाजाची वेळ झाली आणि त्यानं चटई आणली. तो नमाज पडायला सुरुवात केली. सगळे पाहुणे जे लोक आले होते ते उत्सुकतेने बघून चिंतेत ग्रस्त झालेले आहेत आणि ते विचारतात कौशल्याला की तुमचा मुलगा काय करतोय. मनोहरलालला सुद्धा विचित्र वाटलेलं आहे जेव्हा त्या मुलानं नमाज पडायला घेतली. आणि मग इतक्या पाहुण्यांच्या समोर हे सगळं झालं तर त्याचं वाईट वाटलं, विचित्र वाटलं. आणि तो लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करतोय की त्याची तिकडची जी काही सवय होती ती सवय असल्यामुळे तो तसं त्यानं केलं. ॲन इन्फ्लुएन्शियल पर्सन इन मोहल्ला. एक महत्त्वाची व्यक्ती जी आहे, प्रभावी व्यक्ती, ती जोरानं म्हणायला लागली की पाली मस्ट गेट रीड ऑफ हिज हॅस्टी हॅबिट. पालीची या सगळ्या सवयींमधून मुक्तता करायला पाहिजे. टू गेट रीड ऑफ म्हणजे च्यापासून मुक्तता होणे. ही डज नॉट वॉन्ट एनी मुस्लिम अमॉंग देम. तो म्हणतो की आपल्यामध्ये कोणी मुस्लिम असला नाही पाहिजे. मनोहरलाल ट्राय टू आर्ग्यू हेल्पलेसली. मनोहरलाल प्रचंड प्रयत्न करतोय त्यांना पटवून द्यायचा. पण द चौधरी ऑफ मोहल्ला सेड दॅट ही वॉज द पाकिस्तान हॅड फॉइस्टेड अ मुस्लिम कन्वर्ट इन हिज हाऊस. द पीपल आस्क्ड पाली what he was doing. Pali answered that he was saying namaz. लोकांनी त्याला विचारलं की तू काय करत होतो. तो म्हणतो की मी नमाज पडत होतो. चौधरी threatened him not to perform namaz anymore. He asked the people to invite a barban and पंडित. तो जो चौधरी होता, मुख्य माणूस होता, त्यानं पालीला सांगितलं की यापुढे तुम्ही कुठेही नमाज पडायची नाही. आणि त्याच वेळेला मग बार्बर आणि पंडितला बोलवलं जातं. He told the boy that his name was Yashpal, not Altaf Hussain. The barber and Pandit came. The boy was made to sit on the mat. He shaved the head of the boy and by sharp razor. आणि मग त्याला सांगतात की तुझं नाव काय. अल्ताफ हुसेन नव्हतं, नाही आहे, तुझं नाव यशपाल आहे. आणि पंडित ते लोक सगळे येतात आणि मग त्याचे पूर्ण क्लीन शेव करतात आणि पूर्ण डोक्यावरचे देखील केस काढून टाकतात एका पंडिताप्रमाणे. जेव्हा तो हिंदूतून मुसलमानमध्ये कन्वर्ट झाला तेव्हा त्याची सुनता करणं किंवा ते एक जी विधी होती मुस्लिम होण्यासाठीची ती सगळी विधी करण्यात आली. आता तो पुन्हा त्याला हिंदूंमध्ये घेत आहे तर पुन्हा त्याची हिंदूंची विधी करण्यात येते. द बॉय वॉज सॉबिंग. ही रॅन टू द कोर्टयार्ड. तो इकडे कोर्टयार्डमध्ये पळण्याचा प्रयत्न करतो आहे. मनोहरलाल जेंटली बॉट हिम बॅक टू द मॅट. मनोहरलाल पुन्हा त्याला मॅटवर आणून बसवतो. ही वॉज बाथ. त्याला आंघोळ घातली जाते. ही वॉज गिवन अ ब्रँड न्यू धोती अँड कुर्ता टू वियर. ही वॉज गिवन अ सॅक्रेड थ्रेड. द पंडित यूज टू चॅन्ट मंत्रास. ही लुक्ड लाईक अ ब्रह्मचारी यशपाल. आता त्याला आंघोळ घातली जाते, त्याला नवीन कपडे दिले जातात आणि मग त्याच्यावर मंत्रोच्चार केले जातात पंडितांकडून. आणि आता तो असा दिसतोय जणू काही तो एक ब्रह्मचारी यशपाल आहे. ही स्टूड ॲट द डोअर टू सी ऑफ द गेस्ट. तो सगळे पाहुणे बघण्यासाठी दरवाजामध्ये उभा राहतोय. द रिलेटिव्ज अँड गेस्ट केअर्स हीज हेड अँड प्लेस्ड हिम. ते सगळे त्याला आशीर्वाद देत आहेत. आणि एकीकडे शकूर आणि जनाब जे आत्ता पाकिस्तानमध्ये आहेत
आणि त्यांना खूप नॉस्टॅल्जिक वाटतं आहे, त्यांना खूप आठवण येते पालीची. दे रिमेंबर्ड द स्वीट मेमरीज ऑफ द बॉय, त्या मुलाच्या गोड आठवणी त्यांना आठवत आहेत. आणि दे वेर अनहॅपी, हॅपीनेस ऑफ देअर होम वॉज गॉन फॉर एव्हर, त्यांना खूप वाईट वाटते आणि त्यांचं सगळं जे आनंद होता तो कायमचा निघून गेलेला आहे. शकूर टोल्ड चिनाब दॅट हिज फ्रेंड लिव्ड इन मीरठ, आपण मीरठला जाऊया जिथे माझा मित्र राहतोय. दे वूड गो अँड स्टे विथ हिम अँड मीट देअर सन, ते तिकडे गेले आणि त्याच्या मुलाला भेटले. कोणाच्या? शकूरच्या मित्राच्या मुलाला. पाले डील्स विथ द ट्रॅजेडी ऑफ टू फॅमिलीज, आता खरं म्हणजे हे शॉर्ट स्टोरी या ठिकाणी ते संपलेली आहे. आपण त्याचं एक कन्क्ल्युजन जर बघितलं तर कन्क्ल्युजन काय करू शकतो किंवा एकंदरीत समारोप कशा पद्धतीनं करू शकतो, तर पाले डील्स विथ द ट्रॅजेडी ऑफ टू फॅमिलीज. इट इज अ रिप्रेझेंटेटिव्ह स्टोरी विच डील्स विथ द व्हायलन्स अँड aftermath of the partition of India. It portrays the suffering of Hindu, Muslim and Sikh people who migrated from their towns. Thousands of men, women and children were lost during the ride as well as the time of shifting people from one place to another. It gives the portrait of the sufferers. Several women like Kaushalya lost their children and they were on the verge of insanity. अशा कित्येक महिला होत्या की ज्यांची मुलं या सगळ्या गदारोळामध्ये हरवली होती आणि त्या खूप चिंतित आणि दुःखी झालेल्या होत्या. खरं म्हणजे धी स्टोरी ऑल्सो गिव्ज अन अकाउंट ऑफ द फॅनॅटिक हिंदूज अँड मुस्लिम. सुरुवातीला एक कौटुंबिक दुःख, हे पुढे जाऊन हिंदू आणि मुस्लिम हे एक मोठ्या मॅटरचं रूपांतर त्याला येतं आणि शेवट जो आहे तो पाली पुन्हा त्याच्या कुटुंबामध्ये येतो आणि सगळं व्यवस्थित होतं. आणि दोन्ही ज्या फॅमिलीत ह्या त्यांच्या बाबतीत एक ट्रॅजेडी घडताना आपल्याला दिसते, आपल्याला त्यांच्याबद्दल वाईट वाटतं. तर या ठिकाणी पालीचे जे ऑथर आहेत, जे खरं म्हणजे खूप मोठं नाव या इंग्लिश लिटरेचर इंडियन इंग्लिश लिटरेचरमध्ये आपल्याला बघायला मिळतं, की ज्यांचं मुळात जन्म रावलपिंडीमध्ये झाला होता पण नंतर ते सुद्धा इंडियामध्ये शिफ्ट झालेले आहेत. भीष्म साहनी यांनी लिहिलेल्या या कथेमध्ये आपण पाली या स्टोरीमध्ये पालीच्या आजूबाजूला घडणारी ही जी एकंदरीत सगळं कथानक आपल्याला बघायला मिळतं. पालीचे आईवडील कशा पद्धतीनं पाकिस्तानमधून भारतामध्ये येतात आणि येताना पालीची कशी चुकामुक होते, पाली कसं त्यांच्या हातातून निसटतो आणि नंतर तो पाली कशा पद्धतीनं जिनाब आणि शकूर यांना सापडतो, कसे ते त्याला जीव लावतात आणि पुन्हा मनाचा मोठेपणा करून पुन्हा ते कसं पालीला त्यांच्याकडे सोडतात. अशी एकंदरीत इंडिया आणि पाकिस्तान जेव्हा पार्टिशन झालं त्याचा जो काही परिणाम समाजव्यवस्थेवर झाला, तो परिणामाचं वर्णन करणारी ही कथा या ठिकाणी भीष्म साहनी यांनी आपल्यासाठी चित्रित केलेली आहे आणि ते आपल्याला अभ्यासायला आहे. सो दॅट्स ऑल अबाउट दी पाली, दी शॉर्ट स्टोरी फ्रॉम दी इंडियन इंग्लिश लिटरेचर. ओके, थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे.